मी का सांगू? मी नाही सांगितलं. एकदा तिला रागवले तर लगेचच बाया घर सोडून गेली ती. मी कशाला काय बोलू? ते सगळं सोड, तू मला सांग, तू त्यांना किराणा भरायला लावलासच का? हाय का आता? सांगितलं ना मी काय बोलले नाही म्हणून. आणि हे बघ सत्या, आपल्याकडे काय माणसांची कमी आहे का? मी आपल्याच माणसाला सांगायला चालले होते तेव्हा ती नेबडच मध्ये आली आणि म्हणली का मी फुकटचा खाणार नाही घरात, मीच किराणा आणते. तेव्हा मीच तिला म्हणलं, ए बाई काही गरज नाही म्हणून, देवाच्या कृपेनं समजा आमच्या घरात बरकत आहे. पण कशाचं काय, ती ऐकल ती नेबड कसली. पण तुला तर ठावाय का नाही किती हट्टी आहे ती. तिला मी नका दिला असता का नाही, का परत तिनं माझ्या नावानं तुझं कान भरलं असतं. म्हणून मी आपलं म्हणलं की तू म्हणाल तसं होऊ दे. आणि नाहीला जण दिली तिला सामानाची यादी. सत्य मला जाब विचारायला आले म्हणजे त्या घरखुशीनं समजा सत्याच्या कानावर तर घातलं नसेल ना? मम्मी, तू नक्की वाघमाऱ्यांना काय सांगितलं नाहीस ना? हाय का आता सत्या? एकदा कानपट्या नाव पडलं का नाही का तसंच पडतंय बघ. सत्या, तुझा का नाही तुझ्या आईवर काही विश्वासच राहिला नाही बघ. जेव्हा बघावं का नाही तू तिचीच बाजू घेऊन मला भांडायला येतोस, माझ्यावर रागराग करतोस. आता काल पण बघ की ती बाई सतत घर सोडून गेली आणि आळ कुणा आला माझ्यावर. तुझा का नाही माझ्यावर काही विश्वासच राहिला नाही बघ सत्या. तू समजा जगावर विश्वास ठेवशील पण तुझा का नाही सत्याच्या आईवरच विश्वास राहिलेला नाही बघ. आता कसं सांगू म्हणजे तुला खरं वाटेल? कुणाची शपथ घेऊ सांगू की? सगळी शपथ घेऊन सांगते मी तुला. काय नाही बोलले मी खरंच. पण मम्मी असं नाही. अगं तुझी खोटी शपथ होईल का मी? सत्या, मी आता सपनी शपथ घेतली बघ. आणि मी जर खोटं बोलत असेल का नाही तर माझी सपनी. ठीक आहे, शपथ घ्यायची काही गरज नाही. जे काय ते समजलं मला. वाचले, मी मेले. बघ तरी आधी कसा आहे ती. बया किती सुंदर आहे हो. हा ना? अगदी माझ्या मनी. तुझ्याच वाय नाही, खोट खोट. कितीच आहे हो? 5,000चा. काय? तुला मेंदू आहे? मेंदू आहे का? 5,000चा असेल का ती? 5 लाखाचा आहे. 5 लाखाचा डाक त्यो. काय? 5 लाख? पण एवढे पैसे कुठून आले हो तुमच्याकडं? मी कोण आहे? मी कोण आहे? मी कोण आहे? हे पक्ष्यांनो, फुलांनो, झाडांनो, वेलींनो, फुलांनो, मी कोण आहे? मी माननीय नगरसेवक बळवंत लक्ष्मण माने. आपली बाजारात काहीतरी मार्केटमध्ये किंमत आहे आणि मी गाडी घेऊन असं सोनाराच्या दुकानाच्या बाहेर थांबलो की सोनार सगळं दागिने घेऊन पळत येतो. म्हणतो बलमा शेठ घ्या पाहिजे ती. आणि मी म्हणलं सोनार साहेब पैशाचं काय? तर म्हणतो अहो बलमा शेठ पैशाचं काय, आज आहे उद्या आहे, 5 वर्षांनी द्या, 10 वर्षांनी द्या, 20 वर्षांनी द्या, माणूस की महत्वाचे. बरोबर का नाही? अरे हिला जरा तरी माणूस की आहे का नाही? सोन्याचा डाग काय हातात दिला गायबच झाली. अमरे, हल्ली मोबाईलवर गर्भसंस्कार बी यायला लागलेत होय ग? हो अगं, आता एका क्लिकवर ना इंटरनेटवर सगळं मिळतं. म्हणजे गरोदरपणामध्ये काय खायचं, काय प्यायचं, कसं राहायचं, कोणता व्यायाम करायचा, मन कसं शांत ठेवायचं, सगळं सगळं इंटरनेटवर आहे. भारीच आहे ग. आमरे, 2 मुलींना जन्माला घालून त्यांना वाढवण्याचा दांडगा अनुभव आहे मला. तर तुम्हाला विचार की गरोदरपणात काय काळजी घ्यायची, कसं राहायचं, काय खायचं, काय नाही खायचं, काय वाचायचं. एवढा चालता फिरता इंटरनेट समोर असताना तुला काय करायचंय का मोबाईल? आई अगं सगळं खरंय, माहिती की तुला दांडगा अनुभव येते. पण अगं काय काय गोष्टी अशा असू शकतात ना ज्या तुला पण माहित नाहीत. आता हे बघ, हेच तुला माहित होतं का सांग की बाळ पोटात असताना गरोदरपणात आई जे कोणतं पण गाणं ऐकते ना ते गाणं पोटातलं बाळ सुद्धा ऐकत असतं. आणि जन्माला आल्यानंतर बाळ जेव्हा ते गाणं ऐकतं तेव्हा ते आपोआप शांत होतं. माहित होतं तुला? अगदी असंच काही नाही. तुला अभिमन्यूची गोष्ट माहितीये का? म्हणजे सुभद्रा गरोदर असताना तिला अर्जुन चक्रव्यूह कसं भेदायचे हे सांगत होते. आणि ते सांगत असताना तिच्या पोटात असणाऱ्या अभिमन्यूने ते ऐकलं आणि आत्मसात केलं.
आज तुम्हाला सायन्स मध्ये जे सांगतात का नाही ते आपल्या शास्त्रांमध्ये आधीच सांगून ठेवलंय. खरंच की ग. मंजू फ्रेश झालीस तर तू थकलेली दिसतेस, तुझ्यासाठी आल्याचं चहा टाकते. आई नको यायची आम्हाला. मग थोड्या वेळाने जेवायलाच घेऊ का? बर. माझ्या सत्याच्या गळ्यात पडून का नाही स्वतःच्या आणि स्वतःच्या खानदानाचा फायदाच करून घेतला हिने आजवर. काय ग, काय झालं? आई, मम्मी साहेबांनी आज तुम्हाला दोघींना काही त्रास तर नाही ना दिला? मम्मी साहेबांचा त्रास काय चुकलाय आपल्यासाठी? दिदे, आई, माझी लय घुसमट होती या घरात. असं झालंय कधी एकदा या घरातनं बाहेर पडती. मी माझ्या काही मैत्रिणींना पण सांगून ठेवलंय की कुठं राहायची सोय होती का बघा म्हणून. मी सुद्धा शोधते. एकदा का क्वार्टर्स मधल्या घराचं काम झालं ना, आपण लगेच जाऊ. मंजू, अगं काय काय झालं? कसला विचार करतेस? शपथ लई काम आहेत. ए सपने सपने मम्मीला म्हणावं पुढचं काय देऊ जरा फ्री ठेव, हा लई लाईनीत काम आहेत. सपने अगं सपने तुला बोलतोय मी. हे जाई द्या, हे तर का नाही दुसऱ्या कप्प्यात दागिने ठेवलेत, कोणाला देऊ नको काय, तसेच ठेवायचे. आणि हे वरच्या कप्प्यामध्ये का नाही सगळ्या ब्रँडेड साड्या आहेत. मी नसताना जपून ठेव माझ्या आठवणी. आणि तिथं खालच्या कप्प्यात का नाही साईडला सगळे मेकअपचं सामान ठेवले, लय महागडे. अजिबात कोणाला हात लावू देऊ नको. माझी शेवटची आठवण म्हणून जपून ठेव. तुला माझी शपथ आहे. अगं काय झालं सपने? हा काय डिवोर्स बिवोर्स त्याचा विचार नाही ना मला? अगं मला विचारायच तरी, नोटीस तरी पाठवायची नाही तर माझा विचार तरी करायचा. अगं काय बस कर माझी मस्करी. काय दिवस वगैरे नकोय मला. कायमची चाललीये, हे जग सोडून चाललीये. अगं काय बोलते तू सपने? अगं डोक्याला बिका पडलीस का काय? बस इथं बस इथं. हे तुला काय सुद्धा होणार नाही. एक मिनिट, तुला कोणी जीव मारण्याची धमकी दिली नाही ना? नाव सांग मला, त्याला सोलून काढतो मी आत्ताच्या आत्ता. सोलूनच काढतो, बघतोच त्याला. अरे ऐक, असली कोणी काही धमकी वगैरे नाही दिली मला. थांब जरा. आता काय झालं? मम्मीने का नाही माझी खोटी शपथ घेतली. आणि तुला तर माहितीये खोटी शपथ जीवावर उठते. आता काय मी वाचत नसते. सपने तुझा मेंदू झालाय बधीर. नकोस असं कोणीतरी कोणाची खोटी शपथ घेतल्यावर मरत नसतं काय? बघ माझी शपथ आहे तुला. आता खरं खरं नेमकं काय घडलं ते सांग. खरं खरं एकदम. सांगते. मम्मीने का नाही स्वतःच कोट कारस्थान करून एक जाऊबाई, त्यांची आई आणि ती आमरी त्यांना घराबाहेर काढलं. ते जिन्नस आणायला पण त्यानेच त्यांना पाठवलं होतं. आणि आता सत्या भाऊजींनी जाब विचारल्यानंतर माझी खोटी शपथ घेतली आणि हात वर केले. देवा आता काय मी वाचत नसते. उठ 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 जरा. सपने तुला किती वेळा सांगितलं मी मम्मीच्या नादी नको लागत जा म्हणून. ती म्हणाल त्या कामात तू तिला मदत करतेस आणि इथं तुझं चुकतं. खरंय काय खरंय? जे तू बोलतोय ते. सपने मम्मी कधी सुद्धा सुधारणार नाही. एखाद्या माणसाचा छळ करावा तर किती करावा. नाही, आत्ताच्या आत्ता सत्या दादाला सगळं सांगणार आहे. सांगणारच आहे. मम्मी साहेबांनी किराणा मालाची लिस्ट दिली आणि माझ्याकडे तेवढे पैसे नाही आता. उद्याच्या उद्या भरायचंय किराणा म्हणून. दिदी अगं काय गरज आहे हे सगळं करण्याची? अगं त्या जेवढे उपकार करतायत ना आपल्यावर त्यापेक्षा जास्त मोबदला मागतायत. हमरे मला कळते परिस्थिती, पण आता आपल्या हातात काही नाही. जरा शांत बस. मंजू, माझा विश्वास आहे तुझ्यावर आणि या माळेपेक्षा मला माझ्या लेकीचा स्वाभिमान जास्त महत्वाचा आहे.
आई, मला खरंच हा निर्णय घ्यायचा नव्हता, पण माझ्या हातात काहीच नाही आता. मंजू, मला समजतंय का सगळं. वाईट वेळ आली ना की प्यायचं पाणी सुद्धा जपून वापरावं लागतं. पण अगं ही वाईट वेळ बी लवकरच निघून जाईल. तू जे करशील ते सगळं चांगलंच करशील. माझा विश्वास आहे तुझ्यावर. काय झालं? नको तू ऐक की, सांगू नको कोणाला. खोटी शपथ जीवावर उठायच्या आधीच मरण मी मम्मी मारून टाकतील मला. आपल्यात ठेव, आपल्यात ठेव. तुला माझी शपथ आहे, माझी शपथ आहे. नाही पण नाही सांगत. शांत हो जरा, नाही सांगत. ठीक आहे. सपने, आता तरी जरा शानी हो आणि मम्मीच्या कटकार असताना जरा भाग घ्यायचं कमी कर, नाहीतर तुझं नुकसान पक्क आहे. शानी हो जरा. दरवाजा लावून जा. देवा, ऐक की, मला मरायचं नाही, असलं काही करू नको. त्यापेक्षा एक काम कर, मम्मींना घेऊन जा. येताना सामान घेऊनच यायचं, नाहीतर तुला तुझ्या आई बहिणी सकट घराच्या बाहेर काढी. उद्या जर किराणा माल ह्या घरात आला नाही तर आम्ही तिघी या घरातून निघून जाऊ. परत मागं वळून पण बघणार नाही. वाघमारे, काय हो, अशा एकट्या का बसला तुम्ही? वाघमारे, काय भिनसलंय का तुमचं? आणि आज एवढ्या चिडला का होता तुम्ही? सध्या खरंच सॉरी. एका माणसाने लय डोकं फिरवलं होतं आज, म्हणून माझी चिडचिड झाली. काय म्हणजे तुम्हाला कोणी त्रास देते काय? तुम्ही फक्त नाव सांगा, 0 मिनिटात सरळ करतो त्याला. नाही सत्या, अरे आमच्या डिपार्टमेंटने एका पेट्रोलमध्ये भेसळ करणाऱ्या माणसाला पकडलेला आज. तर त्याचा मालक येऊन सरळ मला लाच द्यायचा प्रयत्न करत होता, म्हणून चिडचिड झाली होती माझी. नाही, हे कारण असू शकत नाही. तुमच्या चिडण्यामागचं काहीतरी दुसरं कारण आहे वाघमारे. अरे खरंच सांगते, हेच कारण आहे. वाघमारे, गेल्या 3 वर्षात तुम्हाला लाच देण्याचा कोणीच प्रयत्न केला नाही. अहो, कित्येक लोकांनी तुम्हाला लाच देण्याचा प्रयत्न केलाच असेल की, आणि त्यांना वटणीवर कसं आणायचं हे बी तुम्हाला माहित असेल. वाघमारे, मला खरं सांगा, नक्की हेच कारण आहे का? घरातलं कोणी काय बोललं का तुम्हाला? हेच कारण आहे सत्या. आता स्पष्टच विचारतो, मम्मीवर चिडलाय का तुम्ही? मम्मीने तुम्हाला कसला त्रास दिलाय का? तसं असेल तर मला सांगा, अजिबात घाबरू नका. हे बघ सत्या, मी खरंच सांगते, मला फक्त त्या माणसाचा राग होता, बाकी कोणाचंच नाही. वाघमारे, हे बघा, तुमचं हे कारण मला अजून सुद्धा पटत नाही, पण तरी बी एकदा सांगतो, हे घर तुमचंच आहे. तुम्ही, आई, आमरी या घरात आश्रित म्हणून नाही आहात. तुम्ही सुद्धा परिवाराचा भाग आहात. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि वाघमारे, मी माझ्या माणसांना ना कधीच वाऱ्यावर सोडत नाही. त्यामुळे तुम्हाला, आईला, आमरीला त्रास झालेला मी अजिबात सहन करणार नाही. कारण तुमची फॅमिली मी माझीच फॅमिली मानतो. थँक्यू. वाघमारे, आभार कसले मानताय? अहो, आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात. आपल्या माणसांचे आभार मानले ना तर नात्यात आपलेपणा राहत नाही. बरं वाघमारे, उद्याचं नक्की आहे ना? उद्या संध्याकाळी तुम्ही मला वेळ देणार आहात? उद्या येणार आहे ना मला भेटायला? मला जमेल असं नाही वाटत आहे.
हव्यात मला. हे बघा, तुमच्याशिवाय माझा उद्याचा दिवस पूर्णच होऊ शकत नाही. वाघमारे, तुमचं जर खरंच माझ्यावर प्रेम असेल ना, तर उद्या तुम्ही माझ्यासाठी नक्की वेळ काढा. समज वेळ नाही काढायला जमलं तर? तो अधिकार तुम्हाला ह्या जन्मात तर नाही. आणि लक्षात ठेवा, जर तुमचं खरोखर माझ्यावर प्रेम नसेल ना, तर हे सत्य उभ्या आयुष्यात परत तुम्हाला तोंड दाखवणार नाही. सत्य ऐक, मला लपो कुठं लपो, इथं नाही जागा, कुठं लपो? अरे कपडात नावणार नाही मी, कुठं लपो सत्य, सत्य लपो कुठं? इथं. अरे अरे काय झालंय? काय झालंय सांग की मला नीट. का घाबरून बसणारच आहे नुसता? नाही, मी घरात असताना तुला एवढं घाबरवायची हिंमत कुणाची झाली? कुणाची? तुझ्या बहिणीची. अरे बाबा, मला काय झालं ते तरी सांग. एवढं काय झालं घाबरायला तुला? काय झालं? मेवणं पाहुणं, तुमची बहीण एक दिवस ना मला बिकल लावणार आहे, बिकला. ए तू शांत हो आधी, आणि त्याआधी कोपऱ्यात बाहेर बघू. नाही, तू दरवाजा लाव आधी. अरे तू येडायस काय? दरवाजा लावू, मग येतो बाहेर. बरं लावतो, थांब. ये बाहेर आता. अरे काय लेका तू, आजपर्यंत एवढ्या हाणामारा केल्या आपण, तलवारी चाकू कोयत्यानं लोकांनी हल्ले केले आपल्यावर, तरी तुला एवढं कधी टरकलेलं बघितलं नाही. आज काय झालं? अरे सत्या बाबा, चाकू तलवाऱ्या कोयतं परवडलं, पण बायकोचा राग आणि तिने केलेलं डिमांड लई भयानक असते. त्या अवघड जागेत दुखणं असते, सण पण होत नाही, कुणाला सांगता पण येत नाही. मग मला सांगणार आहेस का आता? एवढा जीव काढा तिथं आलायस तर. सत्या, आपण ती कवीला काल सोन्याचा दागिना घेतला बघ. अच्छा, तिला कळलं का खोटी चैन आहे ते? अरे बाबा, हळू बोल की, तिला काय यातलं माहित नाही. तिला जर कळालं तर हिथंच माझी समाधी बांधल. अरे मग काय झालंय ते तरी सांग. सत्या, अरे तिची डिमांड अजून लय वाढले. त्या तिला काय पाहिजे माहितीये का? आता बनारसी साडी पाहिजे, तिला नवीन पैंजण पाहिजे. आणि काय म्हणते माहितीये का? त्या प्रेमाचा दिवस आहे ना, त्या दिवशी आपण 5 स्टार हॉटेलला जेवायला जायचं. अरे मला रस्त्यावरच आणणार एक दिवस ती. अरे मी साधा नगरसेवक आहे रे. तिला वाटतं की अखंड साताऱ्याचं 7-12 माझ्याच नावावर आहे. हस, तू काय हसणारच रे. तो प्रेमाचा दिवस कुणी आपल्या देशात आणला का नाही, तो घावला पाहिजे. साताऱ्याच्या चौकात त्याचा कसा सत्कार करतो का रे? हसा तुम्ही गरीबावर हसा. काय आहे, तुला समजूतदार बायको मिळाल्या ना, त्याच्यामुळं आमच्यासारखं दुःख तुला नाही कळणार ना. बरं ठीक आहे, टेन्शन घेऊ नकोस, मी समजवतो कवीला. हा, कवीला तूच समजावू शकतोस आणि तुझंच ऐकल ते. आता जरा मला शांत वाटत. झालं सगळं. आता ऐक, आपल्याला ना वाघमाऱ्यांसाठी एक मस्त सरप्राईज प्लॅन करायचं. कारण माहितीये तुला, 3 वर्षांनंतर पहिल्यांदा आम्ही प्रेमाचा दिवस एकत्र साजरा करणार आहोत. त्यासाठी मला हे सरप्राईज प्लॅन करायचं. सत्या, तू बोल फक्त, तुझ्या डिमांड सांग काय आहेत त्या, लगेच सगळं मॅनेज करतो. चल तुला सांगतो. अरे पण ती कवी अरे तिला सोड, मी आहे ना. चल घाबरू नको. हे बघ, मी सांगतो काय करायचं माहितीये का? गुलाब आणि चिट्टी आज नक्की भेटूया. तुमचं जर खरंच माझ्यावर प्रेम असेल ना, तर उद्या तुम्ही माझ्यासाठी नक्की वेळ काढा. हा सत्य पण ना. दिदे, काय ग, हिथं का थांबलेस? हे घे,
तुला. गुलाबाचं फुल माझ्यासाठी? मी काय करू याचं? तुला ठेव, नाहीतर देवाला वा, हा. दिदे, नुसतंच गुलाबाचं फुल दिलंस. फुलाबरोबर आलेल्या चिठ्ठीचं काय? आ कसली चिठ्ठी? कुठली चिठ्ठी? सांग, खरं खरं सांग. सत्यादाजींनी चिठ्ठी दिली आहे ना? बघू की लव्ह लेटर पण कसं लिहितात. बघू की चिठ्ठी. जा बघू तरी कसं लव्ह लेटर. जा, वेळ होतोय.